आपण मागच्या व्हिडिओमध्ये पोल प्लेटची माहिती बघितली. आता आपण ट्रेलिस पद्धतीची माहिती घेणार आहे. त्याच्यात आता ट्रेलिस पद्धत करायची ठरली ना आपल्याला, तर एकरी आपल्याला रोपं लागणार आहे 4000. आणि 4000 रोपं म्हटल्यानंतर बांबू पण तितकेच लागणार आहे. 4000 म्हणजे 2000 बांबू लागणार आहे आपल्याला, कारण एका बांबूवर आपल्याला रोपं 2 लागतात. आणि त्याच्यात नंतर तार येते, तुम्हाला 10 फुटावर पोल पण द्यायला लागता. तार तुम्ही याच्यात जाडमध्ये पण टाकू शकता. ही आम्ही 8 नंबर तार टाकलेली, पण जास्त लॉंग टाईम चालणार नाही ती, कारण जितके पानं वाढतील तितकी त्याचे वजन पण वाढेल, आणि वजन वाढल्यानंतर तुमची गल्ली पडण्याची शक्यता आहे. जसं आता सध्या व्हायरल होतो एक व्हिडिओ, एका शेतकऱ्याच्या 2 गल्ल्या पडलेल्या आहे. आणि फ्रूट आता येण्याचा सीझन आणि त्याच सीझनला गल्ल्या पडलेल्या आहे. त्याच्यामुळे आपल्याला ट्रेलिस पद्धत ऐवजी आपण पोल प्लेट नक्कीच करू शकतो, आणि चांगली होईल आणि लॉंग टाईमपर्यंत चांगली चालेल ती.